महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रात आणि विशेषतः नोकर भरतीच्या गणितात नुकताच एक मोठा भूकंप आलाय. राज्याच्या प्रशासकीय धोरणात असा एक अफाट बदल झालाय जो थेट ग्रामीण आणि निमशहरी भागातील तरुणांच्या भविष्याशी जोडलेला आहे. चला तर मग थेट या विषयाच्या खोलात जाऊया आणि जिल्हा बँकांच्या नोकर भरतीचा हा संपूर्ण नवा निर्णय नेमका काय आहे याचं सविस्तर विश्लेषण करूया. सर्वात महत्त्वाची आणि थोडी धक्कादायक बाब म्हणजे हा 70% नवा सरकारी आदेश. आता विचार करा, स्पर्धा परीक्षांची आणि विशेषतः बँकिंग क्षेत्राची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा आकडा किती मोठा आहे. या एका नियमामुळे जिल्हा बँकांमधली नवीन नोकर भरतीत आता तब्बल 70% जागा ह्या केवळ स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. हा केवळ एक आकडा नाहीये, तर रोजगार मिळवण्याच्या संपूर्ण धोरणात झालेला हा एक प्रचंड मोठा बदल आहे. आणि हा काही रातोरात किंवा हवेत झालेला बदल नाहीये. 8 मे 2024 रोजी राज्य शासनाच्या सहकार विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला. याच अधिकृत कागदपत्राने या नव्या 70% आरक्षणाच्या धोरणाला थेट कायदेशीर स्वरूप दिलंय. संपूर्ण राज्यासाठी आता हा निर्णय एक प्रमाण मानला जाईल आणि पुढील सर्व भरती प्रक्रिया अगदी याच पायावर उभ्या राहतील. विभाग 1. जिल्हा बँकांचे महत्त्व. स्थानिक शेतीचा कणा. सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तब्बल 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. आता 31 हा आकडा ऐकायला कदाचित छोटा वाटेल, पण याचा प्रत्यक्ष अर्थ काय होतो हे समजून घेणं आवश्यक आहे. या 31 बँका म्हणजे केवळ 31 इमारती नाहीत, तर संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेल्या या बँकांच्या शेकडो शाखा आणि तिथे काम करणारे हजारो कर्मचारी, असा याचा व्यापक अर्थ होतो. म्हणजेच या भरती धोरणाचा थेट परिणाम हजारो नोकऱ्यांच्या संधींवर होणार आहे, हे नक्की. या बँका नक्की करतात तरी काय? तर त्या खऱ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहेत. शासन निर्णयात अगदी स्पष्ट केल्याप्रमाणे या बँका प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांना कर्जपुरवठा करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका सामान्य शेतकऱ्याला पेरणीच्या हंगामात जे अत्यंत आवश्यक असं पीक कर्ज लागतं ते याच बँकेतून मिळतं. जर या बँका नसतील तर स्थानिक गावांचं अर्थकारण आणि शेतकऱ्यांचं संपूर्ण आर्थिक चक्र अक्षरशः ठप्प पडेल. विभाग 2. स्थानिक उमेदवार का? यामागचा शासनाचा स्पष्ट तर्क. आता साहजिकच प्रश्न पडतो की हा निर्णय का घेतला? तर यामागे शासनाने एक अतिशय भक्कम प्रशासकीय तर्क दिलाय. राष्ट्रीय बँकांचं कामकाज देशभर चालते, तिथे पैसे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सहज फिरतात. पण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं तसं नसतं. या बँकेचं कार्यक्षेत्र एका विशिष्ट जिल्ह्यापुरतंच मर्यादित असतं. त्यामुळे या बँकेचे सर्व ग्राहक, ठेवीदार आणि कर्जदार हे त्याच एकाच जिल्ह्यातले असतात. ही बँक म्हणजे एका मर्यादित भौगोलिक क्षेत्रातील एक अतिशय घट्ट विणलेली आर्थिक परिसंस्था असते. म्हणूनच दस्तऐवजातील तो मूळ युक्तिवाद अतिशय लक्षवेधी ठरतो. शासनाचं म्हणणं असं आहे की बँकेच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास ते बँकेचे ग्राहक, सभासद आणि ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील. याचा साधा अर्थ असा की स्थानिक उमेदवाराला तिथल्या मातीची जाण असते, तिथल्या स्थानिक पिकांचं चक्र, शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी आणि तिथली बोलीभाषा या सर्वांची त्याला सखोल माहिती असते. त्यामुळे बाहेरील व्यक्तीपेक्षा एक स्थानिक कर्मचारी या ग्रामीण ग्राहकांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधू शकतो. विभाग 3. 70-30ची टक्केवारी. भरतीचे हे नवे गणित. आता गणिताच्या भाषेत सांगायचं तर हे सूत्र अतिशय सरळ आणि स्पष्ट आहे. एकूण ज्या काही जागा भरल्या जातील त्यापैकी तब्बल 70% जागांवर फक्त आणि फक्त त्याच संबंधित जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांचा हक्क असेल आणि ज्या उर्वरित 30% जागा आहेत त्या जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. हे 70 आणि 30चे प्रमाण आता बँकांच्या प्रशासकीय भरती प्रक्रियेचा अनिवार्य भाग असणार आहे. पण इथे एक मोठा प्रशासकीय प्रश्न उभा राहतो की स्थानिक उमेदवार नक्की ओळखायचा कसा? तर यासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डॉमेसाईल सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आलंय. हा अधिकृत पुरावा असणं अत्यंत गरजेचं आहे. या कडक अटीचं मुख्य कारण म्हणजे शेजारच्या जिल्ह्यातील एखाद्या उमेदवाराने केवळ नोकरी मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धतीने स्थानिक असल्याचा दावा करू नये. या प्रमाणपत्राच्या सक्तीमुळे हे 70% आरक्षण खऱ्या अर्थाने आणि कायदेशीररित्या केवळ तिथल्या मूळ रहिवाशांनाच मिळेल याची पक्की खात्री केली गेली आहे. विभाग 4. अंमलबजावणी व नियम. यातील प्रशासकीय बारकावे. या नव्या धोरणात एक असा नियम आहे जो खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे. समजा त्या उर्वरित खुल्या 30% जागांसाठी
जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात आलेच नाहीत तर काय होईल? यावर नियमात अतिशय स्पष्ट तरतूद आहे की त्या रिक्त राहिलेल्या जागा थेट परत स्थानिक उमेदवारांमधूनच भरल्या जातील. म्हणजे विचार करा, हा नियम स्थानिक उमेदवारांसाठी एक प्रकारे सुरक्षितेची मोठी हमी देतो. बाहेरचे उमेदवार नसतील तर स्थानिकांच्या हक्काच्या जागा आणखी वाढतील, हे नक्की. प्रशासकीय स्तरावरील आणखी एक अतिशय कळीचा मुद्दा यात दडलेला आहे. तो म्हणजे हा नियम रेट्रोॲक्टिव्ह पद्धतीने लागू होणार आहे. उमेदवारांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हे खूप गंभीर आहे. समजा एखाद्या बँकेने या निर्णयाच्या काही महिन्याआधीच पदभरतीची जाहिरात काढली असेल आणि जुन्या पद्धतीनुसार तयारी सुरू असेल, तरीही आता त्या सुरू असलेल्या प्रक्रियेतही हे 70% स्थानिक आरक्षणाचं धोरण लागू करणे कायदेशीररित्या बंधनकारक असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर खेळाचे नियम आता कायमचे बदललेत. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या आधारे आपण एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या वळणावर आलो आहोत. नोकर भरतीत एका व्यापक उमेदवार निवडीपेक्षा केवळ स्थानिक भौगोलिक क्षेत्राला इतके मोठे प्राधान्य देण्याचे या धोरणामुळे भविष्यात आपल्या कृषी बँकिंग क्षेत्राची कार्यक्षमता आणि गुणवत्ता कशी आकार घेईल, हा एक असा प्रश्न आहे ज्यावर प्रशासनाने, उमेदवारांनी आणि अर्थव्यवस्थेच्या अभ्यासकांनी नक्कीच सखोल विचार करायला हवा.